शिवसेनेच्या इतिहासातून मिळालेली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे मित्रांनो, सध्याच्या घडीला आता सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांची बाजू मात्र अतिशय प्रचंड मोठी झाली आहे आणि या ठाकरेंच्या विजयाने मात्र शिंदे गटाची मात्र पूर्ण वाट लागल्याची चर्चा आहे। आज म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती शिवसेनेच्या निकालासंदर्भातली सगळ्यात मोठी खबरबात आता आपल्यापर्यंत पोहोचत आहे। शिवसेना शिंदे गटावरती 6 वर्ष कायमची बंदी, तर एकनाथ शिंदेंच्या 40 आमदारांना अपात्रतेची घोषणा। मित्रांनो, राहुल नार्वेकर यांना देखील सगळ्यात मोठा दणका, सुप्रीम कोर्टाने अखेर आपली बाजू मांडली। मित्रांनो, काय घडते पडद्याच्या पाठीमागे राज्याच्या राजकारणामध्ये? एकनाथ शिंदेंची शिवसेना नेस्तनाबूत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी लागली अखेर कामाला। या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टीला नेमकं काय साधायचं आहे आणि दिल्लीच्या केंद्रीय सर्वोच्च न्यायालयातून नेमकी बातमी, उद्धव ठाकरेंना दिलासा देणारी बातमी नेमकी काय येते, या दोन्ही बातम्यांचा घेऊया महत्त्वाचा आढावा। मित्रांनो, राज्याच्या राजकारणाला लागणारी सगळ्यात मोठी हादरवणारी बातमी बघूया सविस्तर अपडेट। सध्या मित्रांनो, ज्याकडे सबंध देशाचं लक्ष लागलेलं आहे ती म्हणजे शिवसेना कुणाची, हा निकाल कुणाच्या पारड्यात जाणार। एकनाथ शिंदेंचे आमदार आणि मंत्री ज्याच्या जीवावरती आता हवा करतायत, ती हवा मात्र आता पूर्णपणे कायमची बंद होणार असून राज्याच्या राजकारणामध्ये त्या हवेने मात्र शिंदे सेनेची पुरती वाट लागते आहे। या सगळ्या घडामोडींचा आपण नेमका आढावा घेत आहोत। मित्रांनो, सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय धकाधुकीचे दिवस आलेले आहेत। आपण शिवसेना धनुष्यबाण सोडला आणि पक्ष जर सोडला तर मात्र शिंदे सेनेची पूर्ण वाट लागेल असा इशारा सुप्रीम कोर्टातून आल्यामुळे आता पक्षाच्या नावावरती, चिन्हाच्या नावावरती आता एकनाथ शिंदे यांना आपला दावा ठोकता येणार नाही। सुप्रीम कोर्टातून आलेली बातमी म्हणजे शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह हे तुम्हाला देऊ शकत नाही, ते तुमच्या नावावर कायमचं नाहीये, तात्पुरत्या निवडणुकांसाठी तुम्हाला दिलेलं चिन्ह आहे, अशी हुलकावणी सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश यांनी दिल्यामुळे आता शिंदे गटाच्या अडचणीत मात्र प्रचंड मोठी वाढ होत आहे। दुसरीकडे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये या प्रकरणाचा निकाल कधी लागेल, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हाती कधी येईल, सामान्य शिवसैनिक याची आतुरतेने वाट पाहत होता। त्याचाच आज दिवस उजाडला आणि या उजाडलेल्या दिवसाच्या पाठीमागे मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेर हाकलण्याची हालचाल भारतीय जनता पार्टी करू लागली आहे। एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता कायमची बंद करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्यांनी आता तयारी सुरू केली आहे। ठाकरेंची शिवसेना ठाकरेंना कायमची देऊन त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आपल्यावरती असलेले उपकार फेडण्याची भाजपला नामी संधी आल्याचं सध्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये चाललेल्या सध्या या संपूर्ण प्रकरणावरती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल कसा लागेल या दृष्टीनं सध्या सगळेच राजकीय नेते, उद्धव ठाकरे यांचे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते कामाला लागल्याची महत्वाची बातमी आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ही धोका देणारी बातमी असून त्यांना मात्र पुढील काळामध्ये महाराष्ट्रात कशा प्रकारचं राजकारण होईल हे आता सांगता येत नाही। दुसरीकडे मित्रांनो, उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि असीम सरोदे यांनी मात्र शिंदे गटाच्या अडचणीत मोठी वाढ घडवून आणली असून त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टातून मोठा दिलासा मिळतोय। पक्ष आणि चिन्ह, हे चिन्ह गोठवलं जाऊ शकतं, ही या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आहे। तर एकनाथ शिंदेच्या पक्षावर देखील पुढील 5 ते 6 वर्ष कायमची बंदी येऊ शकते। या बंदीमुळे शिंदे सेनेला पुढील निवडणुका, काही आमदारांना लढण्यास देखील त्यांना बंदी येऊ शकते। यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे देखील असू शकतात अशी सध्या शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे जर आमदारावरती आमदारकी निवडणूक लढण्यास बंदी आली तर मात्र ते आमदार पुन्हा कुठे जातील, भाजपमध्ये की उद्धव ठाकरेंकडे, हे येणारा काळ ठरवेल। मात्र मित्रांनो, सध्या भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मात्र प्रचंड कोंडी करण्यास सुरुवात केल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे। मित्रांनो, त्याच बातमीच्या पुढचा अंक म्हणजे मित्रांनो, उद्धव ठाकरे यांचा हा विजय
शिवसेनेचा ऐतिहासिक विजय ठरू शकतो. कारण की गेल्या 4 वर्षापासून उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिक ज्याची वाट पाहत आहेत तो दिवस अखेर लवकरच उजळेल आणि अख्खी शिवसेना ठाकरेंच्या हातात येईल हे मात्र बरोबर दूर नाही असा सध्या अंदाज राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करत आहेत. या सगळ्या विधानाशी मित्रांनो आपण सहमत आहात का? उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना येऊन भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंना कायमचा थेट घरचा रस्ता दाखवेल का? नेमकं तुम्हाला काय वाटतंय? भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेमध्ये चालला वाद त्यांचाच पक्ष संपून शांत होईल का? प्रतिक्रिया द्या.